नमस्कार मित्रांनो, घरकुल योजनेमध्ये जे लाभार्थी पात्र झालेले आहेत अशा पात्र लाभार्थ्यांची यादी घरी बसल्या आपल्या मोबाईलच्या माध्यमातून कशा पद्धतीने पाहता येईल याबद्दलची पूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। त्यासाठी नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। घरकुल यादी पाहण्यासाठी सर्वप्रथम ग्रामीण विकास मंत्रालय भारत सरकार प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण या ऑफिशियल पोर्टलवरती यावं लागतं। तुमच्या हाताच्या उजव्या साइडला 3 रेषा दिसत आहेत त्यावरती क्लिक करा। क्लिक केल्यानंतर आवास ॲप नावाचा एक ऑप्शन आहे अबाउटच्या खाली, या ठिकाणी याला तुम्हाला क्लिक करायचे आहे। परत एकदा क्लिक केल्यानंतर यामध्ये 5 ऑप्शन ओपन होतील। या 5 ऑप्शनपैकी डाटा एंट्रीच्या खाली रिपोर्ट नावाचा एक ऑप्शन आहे। बघा पूर्ण व्यवस्थित मी लाईव्ह या ठिकाणी दाखवत आहे। यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। रिपोर्ट नावाचा दुसऱ्या नंबरला ऑप्शन आहे। आता यावरती क्लिक केल्यानंतर बघा तुमच्या समोर एक दुसरा पेज ओपन झालेला दिसेल। यामध्ये भरपूर असे फोल्डर आहेत। सर्वात शेवटी एच नावाचा एक फोल्डर आहे, सोशल ऑडिट रिपोर्ट नावाचा। या फोल्डरवरती यायचं आहे आणि यामध्येच बेनिफिशरी डिटेल्स फॉर व्हेरिफिकेशन नावाचा 1 नंबरचा एकच ऑप्शन यामध्ये आहे, त्यावरती क्लिक करायचं आहे। त्यावरती क्लिक केल्यानंतर सर्वप्रथम बघा या सिलेक्शन फिल्टरमध्ये राज्य निवडायचं आहे, जिल्हा निवडायचं आहे, तालुका निवडायचं आहे, त्यानंतर ग्रामपंचायत निवडायची आहे, त्यानंतर वर्ष निवडायचं आहे आणि सर्वात शेवटी म्हणजे स्कीम निवडायची आहे। आता स्कीममध्ये भरपूर अशा स्कीम आहेत, ज्या स्कीममध्ये तुम्ही अर्ज केला आहे ती स्कीम इथं या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे। प्रधानमंत्री आवास योजना असेल, त्यानंतर रमाई आवास योजना असेल, आदिम जमाती आवास योजना असेल, पारधी जमाती योजना असेल, यशवंत घरकुल योजना असेल, मुख्यमंत्री ग्रामीण आवास योजना असेल, अशा भरपूर अशा योजना आहेत। ज्या योजनेसाठी तुम्ही अर्ज केला त्या योजनेला इथे सिलेक्ट करा। आपण प्रधानमंत्री आवास योजनेला इथे सिलेक्ट करूया। त्यानंतर खाली जो कॅप्चा दिलेला आहे तो कॅप्चा तुम्हाला व्यवस्थित भरायचा आहे। त्या कॅप्चाचं उत्तर तुम्हाला टाइप कॅप्चाच्या ठिकाणी टाकायचं आहे। आता बघा या ठिकाणी 94 - 20 याचं उत्तर आहे 74। ते टाकल्यानंतर सबमिट या टॅबवरती क्लिक करायचं आहे। आपण उत्तर टाकलेलं आहे, सबमिट या बटनावरती क्लिक केलेलं आहे। आता तुमच्यासमोर परत या ठिकाणी यादी ओपन झालेली दिसेल। तुमच्या ग्रामपंचायतमधून किती लोकांची यादी आलेली आहे हे सुद्धा तुम्हाला पाहता येणार आहे। डाउनलोड PDF या बटनावरती क्लिक करा। क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलमध्ये PDF स्वरूपामध्ये ही यादी डाउनलोड झालेली दिसेल। या यादीमध्ये किती लोकांची नावं आहेत, कधी घरकुल यांचं सँक्शन झालेलं आहे, किती रुपयांची निधी घरकुलसाठी मंजूर करण्यात आलेली आहे, त्यांचं घरकुलसाठी सँक्शन कधी झालेलं आहे, हे सर्व या ठिकाणी उल्लेख पूर्णपणे दाखवलं जात आहे। अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे। अशाच पद्धतींचे अचूक व्हिडिओसाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करून ऑल बटनला प्रेस करून ठेवा। जाता जाता व्हिडिओला मात्र नक्की लाईक करा। धन्यवाद।